नमस्कार मित्रांनो, सरकारी जमिनी असतील किंवा गायरान जमिनी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी असतील, यावर जर अतिक्रमण केलेलं असेल तर 1500 फुटापर्यंतचं अतिक्रमण हे नियमित करण्याचा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासनानं महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे। आता यामध्ये नियमितीकरण नेमकं किती स्क्वेअर फुटापर्यंतची जमिनीचं होणार आहे, कधीपर्यंतच्या जमिनीचं होणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, ज्या काही राज्य सरकारच्या जमिनी असतील, गायरान जमिनी असतील किंवा स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या जमिनी असतील, तर या जमिनीवर जे अतिक्रमण आहे ते 500 स्क्वेअर फुटापासून तर 1500 स्क्वेअर फुटापर्यंतचं अतिक्रमण हे नियमित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ह्या ज्या काही जमिनी आहेत, ज्या जमिनीवर 1 जानेवारी 2011 पूर्वीचं अतिक्रमण आहे, अशा जमिनी यामध्ये नियमितीकरण करण्यात येणार आहेत। आता यामध्ये 500 स्क्वेअर फूट ते 1500 स्क्वेअर फूटपर्यंत, मात्र 1500 स्क्वेअर फुटापेक्षा जर जास्त जमीन असेल तर त्या जमिनीचं नियमितीकरण होणार नाही। आणि यामध्ये 500 ते 1500 स्क्वेअर फीट जी जमीन असेल तर त्या जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 10% एक शुल्कसुद्धा यामध्ये आकारलं जाणार आहे आणि त्या जमिनी नियमितीकरण करून दिल्या जाणार आहे। मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या जमिनीवर 500 ते 1500 स्क्वेअर फूटचं अतिक्रमण आहे आणि त्या जमिनी व्यावसायिक वापरासाठी आहेत, उद्योगासाठी आहेत, तर अशा जमिनीसाठी रेडी रेकनर दराच्या 25% शुल्क आकारल्या जाणार आहे आणि त्या नियमित करून दिल्या जाणार आहेत। आणि ज्या जमिनी 500 स्क्वेअर फूटच्या आतील असतील तर या जमिनींना कोणत्याही प्रकारचं शुल्कसुद्धा लागणार नाही। आता या ज्या काही अतिक्रमित झालेल्या जमिनी आहेत त्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये असलेल्या ज्या काही गायरान जमिनी असतील, सरकारी जमिनी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी असतील, तर या जमिनी नियमित करण्याचा राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता या कशा करायच्या याबद्दलची जी काही कार्यप्रणाली आहे ती आल्याच्या नंतर आपण त्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।